नमस्कार. मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस या घटकातील इम्परेटिव्ह सेंटेन्सचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर हा घटक अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स आणि त्याचबरोबर काही अदर स्ट्रक्चर्स यांचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर कसं करतात हे पाहिलेलं होतं. पॅसिव्ह व्हॉईस ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण समजून घेऊया व्हॉट इज ॲन इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. द सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस अ कमांड or an order, a request or an advice or a suggestion is called an imperative sentence. ज्या वाक्यामधून आज्ञा व्यक्त होते, विनंती व्यक्त होते किंवा सूचना व्यक्त होते, सल्ला उपदेश व्यक्त होतो, अशा वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. जनरली इंग्रजीमध्ये आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही क्रियापदाच्या मूळ रूपाने होते. जसं स्विच ऑफ द लाईटमध्ये स्विच ऑफ हे वर्ब आलं, लिव्ह द डॉग अलोन लिव्ह हे वर्ब आलं, पोस्ट द लेटर पोस्ट हे वर्ब आलं. म्हणजे आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने होते किंवा जर वाक्य नकारार्थी असेल तर डोंट किंवा नेवर वापरला जातो. अशा वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असताना आपल्या हे लक्षात घ्यावं लागतं की आज्ञार्थी वाक्याचा करता अनाहूत असतो आणि बहुधा तो यू असतो. त्यामुळे यू स्विच ऑफ द लाईट असं आपण थोडक्यात म्हणतो आणि त्यामुळे स्विच ऑफ नंतर द लाईट हा जो शब्द आहे तो ऑब्जेक्ट आहे. जर वाक्यातून इफ द सेंटेन्स एक्सप्रेसेस अ कमांड ऑर ऑर्डर then to convert it into passive voice you have to use the construction of let plus object plus be plus v3. म्हणजे जर समजा आपल्याला एखाद्या आज्ञा व्यक्त करणाऱ्या आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करायचं आहे तर या ठिकाणी ही रचना आपल्याला वापरावी लागते, ही लक्षात ठेवावी लागेल. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस v3. अगदी साधी सोपी रचना आहे. एवढं स्ट्रक्चर जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी तुम्हाला उत्तर लिहिता येणं सहज शक्य आहे. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस v3 ही रचना वापरली जाते. म्हणजेच समजा स्विच ऑफ द लाईट असं वाक्य आहे तर या वाक्यामध्ये स्विच ऑफ हे वर्ब झालं, द लाईट हे ऑब्जेक्ट झालं. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असताना वाक्याची सुरुवात लेटने होईल. लेट नंतर द लाईट हे ऑब्जेक्ट वापरलं जाईल, त्यानंतर बी नंतर v3 वापरलं जाईल. त्यामुळे उत्तर होईल लेट द लाईट बी स्विच्ड ऑफ. लिव्ह द डॉग अलोन या वाक्यामध्ये लिव्ह हे वर्ब आहे, द डॉग हे ऑब्जेक्ट आहे, अलोन हा ॲडव्हर्बियल पार्ट झाला. याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असताना लेट द डॉग बी लेफ्ट अलोन असं होतं, कारण वाक्याची सुरुवात आपण लेटने केली. लेट नंतर द डॉग हे ऑब्जेक्ट वापरलं, त्यानंतर बी प्लस v3 ही पॅसिव्ह व्हॉईस ओळखण्याची खूप साधी सोपी खूण आहे. लेट द डॉग बी लेफ्ट, लिव्हचं पास्ट पार्टिसिपल आपण लेफ्ट वापरलं, थर्ड फॉर्म वापरला आणि मग त्यानंतर ॲडव्हर्बियल पार्ट जर असेल वाक्यामध्ये तर तो शेवटी लिहिला जाईल. पोस्ट द लेटरमध्ये पोस्ट हे वर्ब झालं, द लेटर हे ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना लेट द लेटर बी पोस्टेड असं त्याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर होईल. म्हणजे वाक्याची सुरुवात लेटने होईल, त्यानंतर ऑब्जेक्ट, त्यानंतर बी, त्यानंतर v3 वापरलं जाईल. म्हणजे हे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचं आपल्याला. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस v3. पुढची काही वाक्य बघू. पे द बिल्स टुडे याच्यामध्ये पे हे वर्ब झालं, द बिल्स हे ऑब्जेक्ट झालं, टुडे हे ॲडवर्ब आहे. त्यामुळे सुरुवात करताना लेटनी सुरुवात होईल. लेट द बिल्स बी पेड टुडे, ॲडव्हर्बियल पार्ट वाक्याच्या शेवटी वापरलं जाईल. जर समजा वाक्य नकारार्थी असेल, डोंट डिस्टर्ब द क्लास हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. जर दिलेलं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असताना आपण वाक्याची सुरुवात लेटनीच करू, त्यानंतर ऑब्जेक्ट द क्लास वापरलं जाईल, त्यानंतर बी नॉट डिस्टर्ब असं त्याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर केलं जाईल. किंवा काही वेळेला हे रूपांतर लेट द क्लास नॉट बी डिस्टर्ब असंही केलं जातं, पण जनरली बी नॉट डिस्टर्ब म्हणजेच टू बीच्या रूपानंतर नॉट वापरावा. कीप लेफ्ट या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की डाव्या बाजूने चाला, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कीप लेफ्ट असं म्हणतो त्यावेळेला लेफ्ट हे ऑब्जेक्ट नाही, हे ॲडवर्ब आहे. म्हणजे या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. जर ऑब्जेक्ट नसेल तर आपण लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस v3ची रचना वापरू शकत नाही. त्यावेळेला आपण वाक्याची सुरुवात यू आर ऑर्डर्डनी करतो
आणि मग त्यानंतर टू वापरून कीप लेफ्ट म्हणजे मूळ वाक्य लिहिलं जातं. किंवा दुसरंही वाक्य आपण बघू, लिव्ह ॲट वन्स, ताबडतोब निघून जा, ही आज्ञा झाली. त्यामुळे यू आर ऑर्डर्ड टू असं वापरलं जाईल आणि ओरिजिनल वाक्य लिहिलं जाईल. म्हणजे जर समजा आज्ञार्थी वाक्यामधून जर आज्ञा व्यक्त होत असेल आणि जर असं वाक्य हे अकर्मक सेंटेन्स असेल तर अशा वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना आपण वाक्याची सुरुवात यू आरने करतोय. त्यानंतर आपण ऑर्डर्ड, कारण त्याच्यातून आज्ञा व्यक्त होते म्हणून ऑर्डर्ड वापरलं जाईल. आणि वाक्य होकारार्थी असेल तर टू, नकारार्थी असेल तर नॉट टू वापरून आपण त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करतो. त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल. कीप लेफ्ट आहे तर या ठिकाणी आपण कीप लेफ्टचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात यू आर ऑर्डर्ड टूने केली आणि परत ओरिजिनल वाक्य लिहिलं. लिव्ह ॲट वन्समध्ये सुद्धा आपण वाक्याची सुरुवात यू आर ऑर्डर्डने केली, यू आर ऑर्डर्ड टूने केली आणि परत ओरिजिनल वाक्य लिहिलं. अशा प्रकारे त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं जाईल. जर ते वाक्य अकर्मक वाक्य असेल, म्हणजेच थोडक्यात त्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल, तर त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना या रचनेचा वापर केला जातो. इफ द सेंटेन्स एक्सप्रेसेस अन ॲडवाइस देन वी यूज द कन्स्ट्रक्शन ऑफ द ऑब्जेक्ट प्लस शुड बी प्लस V3. जर वाक्यामधून एखादा सल्ला किंवा उपदेश व्यक्त होत असेल तर अशा वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना आपण वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टनी करतो. ऑब्जेक्ट नंतर शुड बी वापरला जातो आणि मग शुड बी नंतर आपण V3 लिहितो. जसं हेल्प द पुअर आहे तर इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना गरिबांना मदत करा, द पुअर हे ऑब्जेक्ट झालं, त्यामुळे वाक्याची सुरुवात द पुअरने होईल. त्यानंतर शुड बी आणि त्यानंतर हेल्पचं तिसरं रूप हेल्प वापरलं जाईल. जर वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर शुड बी V3च्या ऐवजी शुड नॉट बी V3, म्हणजेच डोंट फीड द ॲनिमल्स, प्राण्यांना खाऊ घालू नका असं समजा आहे. तर द ॲनिमल्स शुड नॉट बी आणि फीडचं तिसरं रूप फेड वापरलं जाईल. डू नॉट इन्सल्ट द वीक, इथे सुद्धा ऑब्जेक्ट द वीक आहे, सुरुवात द वीकने होईल, शुड नॉट बी इन्सल्टेड. म्हणजे जर त्या वाक्यातून सल्ला व्यक्त होत असेल तर ऑब्जेक्ट प्लस शुड बी प्लस V3 ही रचना वापरावी. हा एक महत्त्वाचा फरक आपल्या लक्षात घ्यावा लागेल. साधारणपणे आपण फक्त एवढंच लक्षात ठेवतो, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर. तर हा महत्त्वाचा बदल आपल्याला समजून घ्यावा लागेल की जर वाक्यातून ॲडवाईस व्यक्त होत असेल तर त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट प्लस शुड बी प्लस V3ची रचना वापरली जाते. पुढे आहे समजा स्टडी रेग्युलरली. आता या वाक्यामध्ये मात्र काय झालेलं आहे, नियमित अभ्यास करा, पण कशाचा याचा उल्लेख केला नाही, म्हणजेच रेग्युलरली हे ॲडवर्ब झालं. किंवा पुढच्या वाक्यामध्ये सुद्धा वर्क हार्ड हे रेग्युलरली हे ॲडवर्ब झालं. पुढच्या वाक्यामध्ये सुद्धा वर्क हार्ड हे ॲडवर्ब झालं. म्हणजे या वाक्यांच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे, कर्म नाही आहे. मग अशा वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना साहजिकच आपण काय करतोय, यू आर ॲडवाइज टूची रचना वापरतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जर इंट्रान्झिटिव्ह सेंटेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात यू आरने केली जाते. जर ते वाक्य आज्ञा व्यक्त करत असेल तर ऑर्डर्ड वापरलं जाईल, ॲडवाइस व्यक्त करत असेल तर ॲडवाइज्ड वापरलं जाईल, रिक्वेस्ट व्यक्त करत असेल तर रिक्वेस्टेड वापरलं जाईल. त्यानंतर वाक्य होकारार्थी असेल तर टू, नकारार्थी असेल तर डू नॉट ऐवजी नॉट टू वापरून आपण मूळ वाक्य लिहितो. त्यामुळे स्टडी रेग्युलरली याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर यू आर ॲडवाइज टू स्टडी रेग्युलरली असं होईल. वर्क हार्ड याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर यू आर ॲडवाइज टू वर्क हार्ड असं त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं जाईल. त्यानंतर इफ द इम्परेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस अ रिक्वेस्ट देन वी यूज द कन्स्ट्रक्शन ऑफ यू आर रिक्वेस्टेड टू. जर समजा वाक्यातून विनंती व्यक्त होत असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपण वाक्याची सुरुवात यू आर रिक्वेस्टेड टूने करतो. जर वाक्याच्या सुरुवातीला प्लीज म्हणजे त्या वाक्यामध्ये विनंती व्यक्त करण्यासाठी प्लीज किंवा काइंडली किंवा डू वापरलेला असेल तर हे शब्द त्या वाक्यातले आपण काढून टाकतो. प्लीज, काइंडली किंवा डू हे शब्द त्या वाक्यातले काढून टाकले जातात आणि त्याच्याऐवजी आपण यू आर रिक्वेस्टेड टू असं लिहितो. वाक्य होकारार्थी असेल तर यू आर रिक्वेस्टेड टू लिहितो, नकारार्थी असेल तर डोंटच्या ऐवजी नॉट टू वापरतो. त्यामुळे यू आर रिक्वेस्टेड टू लिसन टू मी, माझे ऐकून घ्या. यू आर रिक्वेस्टेड तुम्हाला विनंती केली जात आहे की तुम्ही माझे ऐकून घ्या
असं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं जातं. जर वाक्याची सुरुवात प्लीजने होत असेल तर त्या प्लीज ऐवजी यू आर रिक्वेस्टेड टू वापरला जातो आणि मूळ वाक्य लिहिलं जातं, यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी. जर रिक्वेस्ट व्यक्त करणारं वाक्य निगेटिव्ह असेल, वाक्याची सुरुवात डोंटने होत असेल, तर यू आर रिक्वेस्टेड नंतर नॉट टू वापरतो आणि मूळ वाक्य लिहिलं जातं. किंवा एंटर बाय दी स्टोअर या वाक्यातून सुद्धा रिक्वेस्ट व्यक्त होते, पण वाक्याच्या सुरुवातीला आपण यू आर रिक्वेस्टेड टू वापरला आणि त्यानंतर एंटर बाय दी स्टोअर हे ओरिजिनल वाक्य लिहिलं. डोंट स्टँड हिअर या ठिकाणी डोंट स्टँड हिअर हे निगेटिव्ह सेंटेन्स झालं, त्यामुळे यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्टँड हिअर आणि अशा वाक्यातला प्लीज काढून टाकला जाईल. अशा प्रकारे आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करतो. जर इम्परेटिव्ह सेंटेन्स हे डायट्रान्झिटिव्ह असतील, म्हणजे जर वाक्यात दोन कर्म असतील, तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. यामध्ये पहिलं वाक्य आहे लेट हिम बाय दिस वॉच. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की वाक्याची सुरुवात लेटने झाली म्हणजे ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, पण तसं होत नाही. लेट हिम बाय दिस वॉच ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे हे ओळखण्यासाठी नेहमी क्रियापदाचं रूप अभ्यासायचं. जर या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं असेल तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असणार आहे, आणि जर B+V3 असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असणार आहे. या ठिकाणी वाक्याची सुरुवात लेटने झाली कारण ह्या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत. लेट हिम बाय दिस वॉच, त्याला ते घड्याळ खरेदी करू दे. काय खरेदी करू दे? दिस वॉच. फॉटने प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येईल ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, आणि कोणाला खरेदी करू दे? त्याला. हुमने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येईल ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. अशा वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपण मूळ वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात लेटनीच करतो, फक्त डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यांची अदलाबदल केली जाते. लेट नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर बी वापरला जातो, बी नंतर V3 वापरतो, त्यानंतर बाय वापरतो आणि त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहितो. म्हणजे समजा वाक्यात लेट हिम बाय दिस वॉच असं आहे, तर दिस वॉच हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्यांची अदलाबदल होईल. डायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जाईल, इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागी डायरेक्ट ऑब्जेक्ट जाईल, अशी त्यांची अदलाबदल होईल. आणि मध्ये B+V3 बाय म्हणजे V1च्या ऐवजी B V3 बाय ही रचना वापरली जाईल आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं जाईल. बघा, लेट हिम बाय दिस वॉच या वाक्यामध्ये हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, दिस वॉच हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवाल की या दोघांची अदलाबदल होणार आहे. दिस वॉच हिमच्या जागी जाईल, हिम दिस वॉचच्या जागी जाईल, आणि हे जे बाय हे वर्ब आहे याचं रूपांतर बी बॉट बायमध्ये होईल. म्हणजे रचना तर लक्षात आली असेल सर्वांच्या. वाक्याची सुरुवात लेटने होईल, लेट नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरला जाईल प्रत्यक्ष कर्म, त्यानंतर बी येईल, बी नंतर V3 येईल, V3 नंतर बाय आणि त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अशी रचना केली जाईल. म्हणजेच या ठिकाणी लेट हिम बाय दिस वॉच हे वाक्य आपण जर पाहिलं तर वाक्याची सुरुवात लेटनीच करावी लागेल, त्यानंतर दिस वॉच हे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यांची अदलाबदल. दिस वॉच हे डायरेक्ट ऑब्जेक्ट, बायचं रूपांतर बी बॉट बायमध्ये होईल आणि त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं जाईल. तिसरंही वाक्य आपण बघू, लेट मी डू इट. लेट मी डू इटमध्ये इट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्यांची अदलाबदल होईल आणि डूचं रूपांतर बी डन बायमध्ये होईल. म्हणजेच लेट इट बी डन बाय मी असं होईल. लेट मिस्टर पाटील प्रिसाइड ओव्हर द मीटिंग या वाक्यामध्ये मिस्टर पाटील हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, द मीटिंग हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. या दोघांची अदलाबदल होणार आहे आणि प्रिसाइड ओव्हरचं रूपांतर बी प्रिसाइडेड ओव्हर बायमध्ये होईल. त्यामुळे वाक्यरचना अशी होईल, लेट द मीटिंग बी प्रिसाइडेड ओव्हर बाय मिस्टर पाटील. लक्षात येते का? बघा, लेट हिम बाय दिस वॉच या वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात लेटने झालेली असली तरी ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे, कारण या वाक्यात दोन कर्म आहेत. अशा वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात लेटनेच करतोय, त्याला ते घड्याळ खरेदी करू दे असं मूळ वाक्याचा अर्थ होतोय. ते घड्याळ त्याच्याकडून खरेदी केलं जावं अशा अर्थाने आपण रचना करताना लेट दिस वॉच, त्यानंतर B+V3, त्यानंतर बाय आणि त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यांची अदलाबदल होईल आणि V1चं रूपांतर BV3 प्लस बायमध्ये होईल. एवढं लक्षात राहिलं तरीसुद्धा तुम्हाला अचूक उत्तर लिहिता येईल. तर या ठिकाणी आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसे करतात हे अतिशय सविस्तर पाहिलेले आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आणि काही अपवादात्मक वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसे केले जाते हे अभ्यासणार आहोत. या पुस्तकातील व्हिडिओ लेक्चरमधील सर्व कन्सेप्ट माझ्या कंप्लीट इंग्लिश ग्रामर या पुस्तकातील होत्या. त्याचबरोबर व्होकॅबलरीच्या अभ्यासासाठी व्होकॅबलरी मेड इझी या पुस्तकाचा वापर करा. हा व्हिडिओ लेक्चर समजण्यासाठी पुन्हा दोन ते 3 वेळा अभ्यासा, कारण संकल्पना महत्त्वाच्या आहेत. संकल्पना महत्त्वाच्या असतील तर फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सराव माणसाला परिपूर्ण बनवतो हे लक्षात असू द्या. धन्यवाद.